Hello dear students, welcome again. You are learning the 7th lesson, that is variation. Okay. In a previous video, we have completed our practice set 7.1. Okay, लास्टच्या व्हिडिओमध्ये किंवा लास्ट आपण जेवढ्या काही व्हिडिओज आहेत त्या लेसनवरच्या त्यामध्ये आपण डायरेक्ट प्रोपोर्शन किंवा डायरेक्ट व्हेरिएशन या पार्टचे एक्झाम्पल्स त्याचप्रमाणे थेरॉटिकल पार्ट्स लर्न केले. ओके, रिसेंटली लास्टच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं प्रॅक्टिस सेट 7.1 आपण कंप्लीट केलं. त्यामध्ये वर्ड्स प्रॉब्लेम्स रेग्युलर एक्झाम्पल अशा आपण कंप्लीट केलेले. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो नवीन पॉइंट सुरू करणार आहे तो पॉइंट म्हणजे काय, इनव्हर्स प्रोपोर्शन किंवा इनव्हर्स व्हेरिएशन. ओके, ते संदर्भात ते समजण्याआधी पहिला आपल्याला हा टेबल बघायचा. ओके, आता काय सांगितलं यामध्ये इथं त्याने आन्सरला म्हणजे काही आन्सर डायरेक्ट दिलेले तुम्हाला ते कसे आले वगैरे आपण ते नेक्स्ट थेरॉटिकल पार्ट्स मध्ये बघणार आहोत. पण आपल्याला याच्या वेळी इथं काय करायचं आहे, इनव्हर्स व्हेरिएशन साठी थोडंसं डीप मध्ये जाण्यापेक्षा पहिला सुरुवातीला बेसिक्स काय सांगितले. नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ रो इथे बघा 40, त्यावेळी रोज किती होणार आहे 6. म्हणजे समजा तुमचे 40 स्टुडंट्स असतील तर त्यावेळी रोज किती होणार आहे 6. पण समजा एका रो मध्ये 40 ऐवजी 10 स्टुडंट्स बसवले. ओके, नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ रो एका स्टुडंट्स मध्ये एका रो मध्ये आपण काय केलं 10 स्टुडंट्स त्यामध्ये एक एक उभा केले किंवा काय असेल ते वाटेल त्यावेळी तुम्हाला रोज किती लागले बघा 24 लागले. समजा उलट केलं म्हणजे समजा एका रो मध्ये आपण 24 बॉयज गर्ल्स काय व्हॉटएव्हर स्टुडंट्स आपण एका रो मध्ये उभे केले असतील की तर त्यावेळी रोज किती लागणार आहे 10. त्याचप्रमाणे 12 असेल तर 20 आणि 8 असेल तर किती 30 असेल तर किती 8. ओके, हे एक्झाम्पल तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये सॉल्व्ह करून दिले. तर याच्यामध्ये जर तुम्हाला दिसत असेल ज्यावेळी आता हे असू दे हा कॉन्स्टंट असू दे ज्यावेळी 40 ची व्हॅल्यू डिक्रीज झाली. ओके, 10 इज लेस दॅन 40 त्यावेळी इथे नंबर ऑफ रोज काय लागले बघा जास्त लागले. ओके, पण आता इथे बघा इथं पण बघा आता या कंपेअर इथं बघू या दोन्हीचं कंपॅरिझन. आता 10 पेक्षा 24 ग्रेटर आहे, 10 पेक्षा 24 ग्रेटर आहे त्यावेळी नंबर ऑफ रोज 24 पेक्षा कमी लागणार आहे. ओके, आता इथे बघा इथं कमी झाले पण इथं काय इथं नंबर ऑफ रोज काय झाले जास्त लागले. पुन्हा इथं जर अजून कमी केले 12 पेक्षा अजून 8 न कमी केले तर आपण इथं बघा पुन्हा काय केलं हायर लागलं. म्हणजे ज्यावेळी इथं आपण याला x समजू समजा याची x समजू आणि हे y समजू. ओके, ज्यावेळी x ची व्हॅल्यू आपण इन्क्रीज केली x ची व्हॅल्यू बघा इन्क्रीज केली त्या ऑटोमॅटिकली y ची व्हॅल्यू काय झाली डिक्रीज झाली. आणि ज्यावेळी x ची व्हॅल्यू डिक्रीज केली म्हणजे कमी केली आपण x ची व्हॅल्यू त्यावेळी y ची व्हॅल्यू काय झाली इन्क्रीज झाली. म्हणजे थोडक्यात एक व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली तर दुसरी व्हॅल्यू डिक्रीज होते म्हणजे लेस होते. आणि इथं काय होते बघा x ची व्हॅल्यू किंवा एकाची व्हॅल्यू कमी केली तर दुसऱ्याची व्हॅल्यू काय होते इन्क्रीज होते. मग याला आपण काय म्हणणार इनव्हर्स व्हेरिएशन. पण कसं आता डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये डिव्हिजन सेम होतं बघा x/y k आठवत असेल तर x/y. इथं काय फरक बघितला या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन किती येतं बघा 6 × 4 24 204. ओके, इथं बघा 10 × 24 that is 240. 24 × 10 that is also 240. this one is also 240. म्हणजे इथं दोन्ही मध्ये काय झालं बघा x × y ची व्हॅल्यू ज्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन किती राहिले 240 आणि ते कॉन्स्टंट राहिले. काय राहिले तर कॉन्स्टंट राहिले चेंज झाले का बघा या कंडिशन मध्ये. ओके, मग अशा वेळी इनव्हर्स व्हेरिएशन x आणि y ला एकमेकांचे काय म्हणतात इनव्हर्स प्रोपोर्शन. ओके, आता बघू आपल्या टेक्स्ट बुक मध्ये काय आहे. ओके, फ्रॉम द टेबल वी ऑब्जर्व द प्रॉडक्ट ऑफ नंबर. प्रॉडक्ट मीन्स मल्टिप्लिकेशन ऑफ नंबर ऑफ स्टुडंट्स that is x and number of rows that is each row and total number of rows in each pair is 240 which is constant. हे काय बघा कॉन्स्टंट आहे 240 which is constant. It means number of students in a row and number of rows are in inverse variation. Okay, in a pair of number if the increase in a pair of number if the increase of one number causes decreases other. Okay, causes decrease the other and it is in the same proportion the pair of inverse variation. In such example if one of the pair is double then other is half. ओके, म्हणजे जर समजा एक डबल केली तर दुसरी ऑटोमॅटिकली काय होते हाफ होते. ओके, लेट्स सी नेक्स्ट वन. सो इनव्हर्स व्हेरिएशन आता आपण काय करू x आणि y च्या म्हणजे आता एक आपल्याला समजलं की x आणि y एकमेकांच्या काय इनव्हर्स आहेत. म्हणजे x कसं लिहिले बघा x is
inversely proportional to y. X is inversely proportional to y. Okay, that is inverse variation. Okay, आता हे कसं लिहायचं? x इनवर्सली नंतर बघू. प्रोपोर्शनल साठी आपण सिम्बॉल काय करतो? व्हेरिएशन साठी ओके अल्फाचा सिम्बॉल करतो. आता कोणाचा इनवर्स घ्यायचा? y चा इनवर्स घ्यायचा. मला जर थोडक्यात बघा, x चा इनवर्स काय होतो? 1/x. y चा इनवर्स होतो 1/y. म्हणजे आपल्याला इनवर्स कोणाचा घ्यायचा आहे? y चा. म्हणजे काय होणार? 1/y. पण लिहिताना आपण म्हणताना 1/y म्हणायचं नाही. दॅट इज x इनवर्सली y. ओके, x इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू y. Okay, so give me one second. Okay, so it is written as x inversely or x varies inversely y किंवा x inversely proportional to y म्हणायचं. 1/y म्हणायचं नाही. ओके, बघू टेक्स्ट बुक मध्ये काय दिलंय. The statement x is inversely proportional to y can be expressed as there is inverse variation of in x and y. म्हणजे x आणि y मध्ये कोणतं व्हेरिएशन आहे? इनवर्स व्हेरिएशन. ओके, अँड दॅट इज हियर x मल्टिप्लाय बाय y इज कॉन्स्टंट. इथे काय होतं बघा, x मल्टिप्लाय बाय y इज इक्वल टू काय येतं? कॉन्स्टंट. x multiplied by y is a constant. पुढे जाऊ. Assuming the constant is k, so easy to solve the problem. Okay, and x inversely varies. Okay, inversely proportional किंवा काय म्हणतो आपण? Inversely varies to y, that is x inversely proportional to y. x inversely proportional to y म्हणजे not 1/y. Okay, so let's see. आणि इथे काय होतं आता? x multiplied by y that is equal to constant. म्हणजे समजा आपण x y is equal to काय घेतलं? k, and k is called as constant of variation. Constant of variation. समजलं inverse proportion म्हणजे थोडक्यात काय? If the one value is increase, other value is decrease. If the other value is decrease, another value is increase. Okay, उलट. ओके, आता थोडंसं इनवर्स आणि डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये तुम्हाला फरक सांगतो. म्हणजे तुम्हाला पुढे आपला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना उपयोगाला येईल. ओके, यामध्ये डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनवर्स प्रोपोर्शनचा डिफरन्स लिहा. ओके, डायरेक्ट व्हेरिएशन and inverse variation. एग्जांपल के नंतर पण बघता येईल. फक्त डिफरन्स समजता की x आणि y मध्ये. ओके, x आणि y मध्ये काय होतं बघा, जेव्हा x ची व्हॅल्यू इनक्रीज होते तेव्हा या डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू पण काय होते? इनक्रीज होते. समजा x ची व्हॅल्यू डिक्रीज झाली तर y ची व्हॅल्यू काय होते? डिक्रीज होते. हे कुठं? डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये. ओके, आता इथं काय होतं बघा, x/y इज इक्वल टू k म्हणजे कॉन्स्टंट असतं. काय असणार आहे? कॉन्स्टंट. ओके, आणि इक्वेशन किंवा असं लिहितो और x इज इक्वल टू ky किंवा yk. ओके, इट इज कॉल्ड एज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके, पण इनवर्स प्रोपोर्शन मध्ये कसं असतं बघा, x ची व्हॅल्यू इनक्रीज झाली तर y ची व्हॅल्यू काय होते? डिक्रीज होते. आणि ज्यावेळी x ची व्हॅल्यू डिक्रीज होते त्यावेळी y ची व्हॅल्यू काय होते? इनक्रीज होते. ओके, आणि यामध्ये x/y जसा k कॉन्स्टंट असतो, इथे काय असणार? या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आहे. x मल्टिप्लाय बाय y काय असतं? कॉन्स्टंट असतं. ओके, मेन गोष्ट राहिली बघा इथे लिहायची. इथे लिहितो, थोडंसं स्पेस घ्यावं लागेल आपल्याला. दॅट इज x डिक्रीज y. इथे शब्दामध्ये कसं x इनवर्सली डायरेक्ट ॲज y, डायरेक्ट y. ओके, आणि इथे काय द्यावं लागतं? x इनवर्सली प्रोपोर्शनल टू y म्हणजे x व्हॅरीज, हे व्हॅरीज असेल व्हॅरीज इनवर्सली y म्हणजे y चा इनवर्स. y चा इनवर्स म्हणजे 1/y. म्हणजे त्याला शब्द काय वापरला? इनवर्सला 1/y. ओके, x व्हॅरीज याला म्हणतात सिम्बॉल ॲज अ इनवर्सली y. इनवर्स y चा इनवर्स म्हणजे काय? 1/y. इथे काय होणार? x मल्टिप्लाय बाय y इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि इथे काय होणार बघा, इक्वेशन दॅट इज k म्हणजे काय होणार? दॅट इज इक्वल टू k, दॅट इज कॉन्स्टंट. दॅट इज x मल्टिप्लाय बाय y इज इक्वल टू k. आणि यालाच इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणतात. दोन्ही मधला फरक समजला का बघा? ज्यावेळी दोन्ही व्हॅल्यू इनक्रीज होतात ते डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये जातं. x डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y किंवा x व्हॅरीज डायरेक्टली ॲज y म्हणजे डायरेक्टली y. इथे काय झालं? x व्हॅरीज
इनव्हर्सली y चा इनव्हर्स म्हणजे काय असतो तो 1 upon y. ओके, that is x upon y is equal to k. इथे बघा x multiplied by y is equal to k और x is equal to ky इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इथे काय ऍज इट इज करून चालेल x y is equal to k. हा दोन्ही मधला फरक आहे. वाटला असा तुम्ही रफली कुठेही लिहून घेतला नोटबुक मध्ये तरी बरं पडतं. दोन्ही एक्झाम्पल मध्ये कारण की ज्या ऍटिट्यूड आपण दोन एक्झाम्पल सॉल्व करतो त्यामुळे कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. ठीक आहे, खूप आपण आता एक्झाम्पल म्हणजे तुमच्या आयडिया लक्षात येईल. अजून एक्झाम्पल याच्या हे जसे एक्झाम्पल सॉल्व केले आपण डायरेक्ट व्हेरिएशन तसेच आपल्याला इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये करायचे. बघू आपण, चला लेट्स सी काय सांगितले बघू आपण. theoretical parts on page number 37 तुम्ही लिहायचं आहे इनव्हर्स व्हेरिएशनचा. लेट्स सी. ओके, त्याच्या आधी वरची जी डेफिनेशन ती पण लिहायची. ओके, ऑन पेज नंबर 37 इनव्हर्स व्हेरिएशन हा जो काय पॉइंट स्टार्ट झालाय त्याच्या आधी म्हणजे त्याच्यावर जो काय पॅराग्राफ मी रीड करतो बघा. इन अ पेअर ऑफ नंबर्स इफ द इंक्रीज ऑफ वन ऑर्डर causes decrease in the order number in the same proportion the pair is inverse variation. हे सगळं तुम्हाला तो पॅराग्राफ लिहायचा आहे. पण त्याच्यानंतर तो इनव्हर्स प्रोपोज व्हेरिएशन आणि बाकी सगळं थिओरिटिकल पार्ट्स लिहायचे. सॉल्व एक्झाम्पल मध्ये आपण एक पहिले एक्झाम्पल नंबर फर्स्ट. ओके, लेट्स सी काय सांगितले. ए व्हॅल्यूज आणि क्वेश्चन मध्ये काय सांगितले बघा. इफ ए व्हॅल्यूज इनव्हर्सली A varies inversely as B, then complete the following table. Okay, काय सांगितलं A, B आणि A multiply by B. काय सांगितलं बघा 6, 20, 120, 12, that is 120, then 15, again back box, इकडे बॉक्स आहे बघा 4. ओके, हा बॉक्स मध्ये व्यवस्थित कंप्लीट करतो. ओके, ठीक आहे, हा बॉक्स आपल्याला कंप्लीट करायचा. आता मेन इन्फॉर्मेशन काय सांगितले. इफ ए व्हॅरीज इनव्हर्सली ॲज बी म्हणजे ए. ओके, व्हॅरीचा सिम्बॉल अल्फा इनव्हर्सली ॲज बी म्हणजे बी चा इनव्हर्स. बी चा इनव्हर्स कोण येतं दॅट इज 1 upon b. हे आपल्याला दिले दॅट इज ए. रीड कसं करतो बघा. एकतर ए व्हॅरीज इनव्हर्सली ॲज बी किंवा ए इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बी. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बी. आता आपल्याला जस्ट बघितलं देयरफॉर a multiplied by b is equal to k. कारण की या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन काय जाणार आहे सेम राहणार दॅट इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता a multiplied by b चं कॉन्स्टंट दिला इथं आपल्याला किती 120 म्हणजे काय होईल देयरफॉर a multiplied by b is equal to 120. b ची दिले बघा इथं मल्टिप्लिकेशन करत बसायची गरज नाही तुम्हाला ऑलरेडी 120 दिले. आता आपल्याला इथं व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, इथं आपल्याला इक्वेशन मिळालं काय a मल्टिप्लाय बाय b इज इक्वल टू 120. आता इफ कोणती व्हॅल्यू दिली बघा a इज इक्वल टू 12, b इज इक्वल टू क्वेश्चन मार्क बिकॉज वी हैव टू फाइंड आउट. ओके, मग व्हॅल्यू सब पुट करू. a ची व्हॅल्यू किती आहे बघा 12. मग a ची व्हॅल्यू 12 मल्टिप्लाय बाय b इज इक्वल टू 120. 12 मल्टिप्लिकेशन तिकडे गेल्यानंतर कशामध्ये जाणार डिव्हिजन मध्ये दॅट इज b इज इक्वल टू 120 upon 12. हे काय ओरली येतो काय प्रॉब्लेम आहे. सो व्हॅल्यू ऑफ b इज इक्वल टू 10. आन्सर किती आला बघा 10. आता इथे हे सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन सेमच राहणार म्हणजे इथे किती होणार बघा प्रत्येक ठिकाणी 120. इथे काही जास्त विचार करत बसायची गरज नाही. ओके, लेट्स सी. आता इथली व्हॅल्यू फाइंड आउट करायची. इथं सेम करायचं. इफ a इज इक्वल टू 50, b is equal to question mark. पुन्हा तोच फॉर्म्युला a multiplied by b is equal to 120 that is 15 multiplied by b is equal to 120 that is b is equal to 120 upon 50. किती येतो बघा that is 8. ओके, सो आन्सर किती होणार 8. तर इथं पण तसंच काढणार. मग इथं काय करावं लागेल a if b is equal to 4. ओके, a is equal to question mark that is a multiplied by b is equal to 120. a ची व्हॅल्यू माहित नाही, b ची व्हॅल्यू 4 that is equal to 120 that is a is equal to 120 upon 4 therefore a is equal to 30. a is equal to किती होणार आहे
30. ओके, बघा आपण टेक्स्ट मध्ये पण त्याच पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व केले. ठीक आहे, या पद्धतीने आपण करायचं. आता नेक्स्ट एक्झाम्पल करू, दॅट इज सॉल्व एक्झाम्पल नंबर 2. हे काय लिहण्याची गरज नाही, आता नोटबुक मध्ये लिहायचं आहे, पण आता लिहायची काही गरज नाही. एकदा समजावून घ्या, नंतर व्हिडिओ संपल्यानंतर लिहिलं तरी चालेल, ॲज अ होमवर्क. Second example to example number 2. F is inversely proportional to d square. Okay, काय घेतले बघा, डायरेक्ट घेऊ आपण. When d is equal to 5, that time f is equal to 80. Hence if first one, if d is equal to 10, f is equal to question mark, and second f is equal to 15, f is equal to 15, d is equal to question mark. ओके, ठीक आहे, एकदम सिंपल आहे, काय प्रॉब्लेम नाही. वेगळं काय करायचं आपल्याला काय सांगितलं, f व्हॅरीज कुणाचाच हे घेतलं बघा, इन्व्हर्स d स्क्वेअरचा, म्हणजे f व्हॅरीज d स्क्वेअर किंवा f इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू d स्क्वेअर. ओके, आता आपल्याला काय केलं बघा, इक्वेशन लिहावं लागेल पहिला, म्हणजे समजा आता बघा a इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू b होतं, तेव्हा आपण काय घेत होतो, a मल्टिप्लाय बाय b. इथं पण तेच करावं लागेल, फक्त इथे नाव ना d स्क्वेअर, देयरफॉर f मल्टिप्लाय बाय d स्क्वेअर इज इक्वल टू k. k इज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. हे सगळं लिहायचं, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता पहिल्या कंडिशन मध्ये या दोन्ही व्हॅल्यू दिले, म्हणजे काय होतं बघा, इफ और वेअर d इज इक्वल टू काय घ्यायचं आपल्याला इथं 5, आणि f किती बघा 80. या दोन्ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पहिला सबस्टिट्यूट करू. f म्हणजे किती किंवा लिहून घेऊ, f मल्टिप्लाय बाय d स्क्वेअर इज इक्वल टू k. f ची व्हॅल्यू किती 80 मल्टिप्लाय बाय d स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू k. दॅट इज k इज इक्वल टू 18 as it is मल्टिप्लाय बाय 5 चा स्क्वेअर किती येणार 25. दॅट इज 18 मल्टिप्लाय बाय 25 किती येईल बघा. ओके, 18 मल्टिप्लाय बाय 45 दॅट इज 450. ओके, हा तुमचा पहिला पार्ट झाला. k ची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन पाहिजे, म्हणजे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजे काय होणार, देयरफॉर f मल्टिप्लाय बाय d स्क्वेअर इज इक्वल टू k ची व्हॅल्यू आली किती आली 450. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन पुन्हा एकदा थोडक्यात हे करतो बघा, f इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू d स्क्वेअर और f व्हॅरीज as a inversely d square, that is f multiplied by d square is equal to k. K is a constant of variation. d ची value 5, then f ची value 89. So we have to substitute the value in that equation, that is f multiplied by d square is equal to k. Value of f is 18. d square म्हणजे 5 चा square is equal to k. k as it is equal to 18 as it is 5 चा square 25. या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन किती आलं 450. म्हणजे k ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 450. देयरफॉर f मल्टिप्लाय बाय d स्क्वेअर इज इक्वल टू k होतं. k च्या ठिकाणी 450. आता हे पहिले इक्वेशन सॉल्व करू, दॅट इज फर्स्ट वन. इफ d इज इक्वल टू 10, f इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, आपल्याला फाइंड आउट करायचं. मी इथे इक्वेशन मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. f ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही, किंवा f इज मल्टिप्लाय बाय d स्क्वेअर इज इक्वल टू 450. f ची व्हॅल्यू माहित नाही, त्यामुळे f ॲज इट इज आहे. मल्टिप्लाय बाय d स्क्वेअर ची व्हॅल्यू किती येणार 10 स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 450. ओके, f मल्टिप्लाय बाय 10 चा स्क्वेअर 100 इज इक्वल टू 450. 100 मल्टिप्लिकेशन तिकडे येतं डिव्हिजन मध्ये, दॅट इज f मल्टिप्लाय बाय a इज इक्वल टू 450 अपॉन 100. 0 0 गेट कॅन्सल, देयरफॉर f इज इक्वल टू 45.10, दॅट इज 4.5. दॅट इज आन्सर किती आला बघा 4.5. आता तसंच आपल्याला कुठल्या दुसरे एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल. मी रफ करतो बघा, हे टेक्स्ट बुक मध्ये तुमच्या आहे. दॅट इज पुन्हा तेच स्टेप्स येणार. ओके, दॅट इज f मल्टिप्लाय बाय d स्क्वेअर इज इक्वल टू 450. f ची व्हॅल्यू 50 मल्टिप्लाय बाय d स्क्वेअर इज इक्वल टू 450. 50 मल्टिप्लिकेशन मध्ये दॅट इज d स्क्वेअर इज इक्वल टू 450 अपॉन 50. 5 0 0. ओके, d स्क्वेअर इज इक्वल टू 9, देयरफॉर d इज इक्वल टू प्लस और माइनस 3. आता प्रत्येक संख्येचं स्क्वेअर रूट हे
दोन स्क्वेअर रूट असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. दॅट इज एक पॉझिटिव्ह प्लस 3 और निगेटिव्ह 3. दॅट इज d इज इक्वल टू 3 और मायनस 3. या दोन व्हॅल्यू असतात तुमच्या. इथे d इज इक्वल टू 3 किंवा d इज इक्वल टू -2. ओके, दिस वे यू हॅव टू कंप्लीट आवर सॉल्व एक्झाम्पल. आजच्या मेन काय शिकलो आपण? दॅट इज इनवर्स व्हेरिएशन. इफ वन व्हॅल्यू इज increase, another value falls, becomes small or decrease or increase decrease. ओके, यासाठी f म्हणजे x आणि y जर इनवर्स असेल तर x मल्टिप्लाय बाय y इज इक्वल टू k and k is called as constant of variation. या पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व केले. या लेक्चर मध्ये आपण सॉल्व एक्झाम्पल घेऊ. नेक्स्ट लेक्चर आपण काय करणार, जो काय प्रॅक्टिस सेट 7.2 तो आपण स्टार्ट करायचा आहे. सो आजच्या लेक्चरला आपण इथं स्टॉप करतोय. नेक्स्ट लेक्चरला म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण प्रॅक्टिस सेट जो सेकंड प्रॅक्टिस सेट 7.2 कंप्लीट करू. ओके, थँक्यू.